नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजकाल सोशल मीडियामध्ये तुम्ही एक शब्द किंवा एक जोड शब्द सातत्याने ऐकत असाल, गोदी मीडिया. मलाही सुरुवातीला म्हणजे साधारण वर्ष दीड वर्षापूर्वी कधी हा विषय सुरू झाला तेव्हा त्याचा नेमका अर्थ कळायचा नाही. गोदी मीडिया म्हणजे काय? तर गोदी मीडिया याचा अर्थ असा की मोदींशी निष्ठावान असलेला किंवा मोदींच्या मागे मागे फिरणारा तो सगळा गोदी मीडिया, म्हणजे मोदींच्या गोदीत बसलेला, म्हणजे मांडीवर बसलेला, मोदींच्या आश्रयाने चालणारा, मोदींच्या मांडीवर अंगा खांद्यावर खेळणारा आणि मोदींचं गुणगान करणारा किंवा मोदी सरकारचं गुणगान करणारा तो गोदी मीडिया. पण एवढीच त्याची व्याख्या का? नाही मित्रांनो, नाही. तुम्ही कुठलाही खोटा नाटा कसलाही आरोप रोजच्या रोज मोदी सरकारवर भाजपवर करायचा, त्याला आधार नसला, पुरावा नसला तरी मोदी सरकारची आणि भाजपची निंदा नालस्ती करायची, तर तुम्ही खरे परखड पत्रकार. आणि मोदी सरकारला, भाजपला शिव्या घालण्यापलीकडे या देशासमोर कुठलेही ज्वलंत प्रश्न नाहीत किंवा कुठलीही बाजू ऐकण्यासारखी नाही. ही भूमिका असेल तुमची तर तुम्ही खरे पत्रकार, परखड पत्रकार, प्रामाणिक पत्रकार. नसेल तर मात्र तुम्ही गोदी पत्रकार. म्हणजे तुम्ही मोदींचं गुणगान करा, भाजपची बाजू घ्या किंवा न घ्या, तुम्ही भाजपचं नाव जरी घेतलं नाहीत आणि इतर बातम्या देत राहिलात तरी तुम्ही मोदींना शिव्या घालत नाही, भाजपच्या विरुद्ध बोलत नाही, म्हणूनच तुम्ही गोदी पत्रकार असता. म्हणजे असल्या ह्या सगळ्या सेक्युलर पुरोगामी बुद्धिमंतांच्या भाषेमध्ये जो जो कोणी मोदी विरोधात उभा राहत नाही तो गोदी पत्रकार. अगदी ताजं उदाहरण तुम्हाला सांगतो. काल परवा शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुळे पवार गटाचं शिबिर झालं. या शिबिरामध्ये संजय आवटे नावाचे लोकमत या वृत्तसमूहाच्या कुठचे काही निवासी संपादक किंवा काहीतरी आहेत, ते जाऊन भाषण करत होते. एका पक्षाचं कार्यकर्त्यांचं शिबिर होतं आणि तिथे त्या पक्षाची भूमिका काय असली पाहिजे ही शरद पवार आणि सुप्रियाताई या दोन प्रमुख नेत्यांना संजय आवटे समजावत होते आणि अगदी ठणकावून समजावत होते, सांगत होते की त्या पक्षाची भूमिका काय असली पाहिजे. म्हणजे शरद पवार हे खरोखरच राष्ट्रवादीच्या उरलेल्या गटाचे सर्वोच्च नेते आहेत की संजय आवटे हे सर्वोच्च नेते आहेत ते नाही सांगता येणार. कारण शरद पवारांना आणि सुप्रिया सुळे यांना त्यांच्या पक्षाची भूमिका काय असली पाहिजे आणि ती भूमिका म्हणजे काय तर अजितदादांचे वाभाडे काढणं ही भूमिका असली पाहिजे हे ठणकावून त्यांच्याच मंचावरून संजय आवटे समजावत होते, जे एक प्रस्थापित वर्तमानपत्राचे संपादक आहेत किंवा निवासी संपादक आहेत. तर त्याला पत्रकारिता म्हणतात. जे उघडपणे एका पक्षाच्या मंचावर उभे राहतात, त्या पक्षाची भूमिका विदित करून कार्यकर्त्यांना समजावतात, नवे नेत्यांना पण समजावतात, ते प्रामाणिक पत्रकार असतात. पण जे तसं काय करणार नाहीत, म्हणजे भाजप विरोधातल्या मंचावर उभं राहून बोलणार नाहीत आणि भाजपला शिव्याशाप देणार नाहीत, ते मात्र गोदी पत्रकार असतात. त्यांनी भाजपची चमचेगिरी करायची अजिबात गरज नसते. आता मला सांगा की गोदी पत्रकार म्हणजे संजय आवटे किंवा त्यांचा लोकमत नावाचा जो पेपर आहे, तो पेपर किंवा ते वर्तमानपत्र किंवा त्याचं जे काय पोर्टल असेल हे शरद पवारांच्या गोदीत जाऊन बसलं की नाही, मांडीवर बसलं की नाही आणि ठणकावून बोलत होते. संजय आवटे यांचा तो व्हिडिओ मी बघितला. ते धमकावत होते सुप्रियाताईंना, हे तुमचं दादा 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 कौतुकाचं बोलणं बंद करा, आम्ही भूमिका घेतली. म्हणजे कोणी? संजय आवटेंनी पत्रकार म्हणून भूमिका घेतली आणि ती अजितदादांच्या विरोधातली भूमिका आहे. ती भूमिका तुम्हालाही घ्यायला पाहिजे.
नाही तर आम्ही कशाला घ्यायची. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुळे पवार गटाने कुठली भूमिका घ्यायची हे लोकमतचे निवासी संपादक कोण असतील संजय आवटे ते ठरवणार. आणि ते निष्ठावान परखड पत्रकार असतात, कारण ते भाजप विरोधातल्या राजकारणासाठी आपली लेखणी अखंड झिजवत असतात. बाकी त्यात तथ्य असो किंवा नसो. लागोपाठ 3 ग्रामपंचायत निवडणुकीच्या फेऱ्या झाल्या, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा गट किंवा पक्ष हा 6व्या क्रमांकावर आला, तरी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रचंड सहानुभूती आहे असं सातत्याने बोलत राहणं ही परखड पत्रकारिता असते. आणि व्यवहारात उद्धव ठाकरे यांच्याविषयी काडी मात्र सहानुभूती नाही हे मतदानातून लोकमत दाखवतंय. तरी लोकमतचे संपादक भूमिका घेतात आणि ती मोदी पत्रकारिता नसते, कारण ते मोदींना शिव्या घालतात, ते भाजपला शिव्या घालतात, भाजप कसा पडणार हे वेगवेगळ्या आपल्या अकलेच्या कसरती करून दाखवतात. आणि नेमकी तीच गोष्ट अनेक दिल्लीतल्या हिंदी इंग्रजी पत्रकारांची आहे. गेली 10 वर्षे राष्ट्रीय पातळीवर आणि त्याच्या आधी गुजरातच्या पातळीवर मोदींच्या बाबतीत मोदी कसे पराभूत होणार हे 20 वर्ष जे पत्रकार सातत्याने सांगत आले आणि आपली जनमानसातली विश्वासार्हता गमावून बसले, त्यांना परखड पत्रकार मानलं जातं. मग ते रवीश कुमार, तुमचा अजित अंजुम, कोणतो दीपक शर्मा, पुण्यप्रसून वाजपेयी, ही सगळी मंडळी त्याच्यात येतात. आशुतोष नावाचा एक पत्रकार हा त्यापैकीच एक आहे. तो सत्य हिंदी नावाचं एक चॅनेल चालवतो यूट्यूबवर. मी अधूनमधून ते बघत असतो. मला मनोरंजन. आता तुम्ही म्हणाल तुम्ही कशाला बघता, संजय आवटे कशाला बघता, आशुतोष कशाला बघता किंवा अजित अंजुम कशाला बघता. अरे मनोरंजनासाठी आवश्यक असतं ना. मी राजकारण तुम्हाला समजावून देण्यासाठी ही सगळी गुंतागुंत उलगडून समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा एक गोष्ट मलासुद्धा आवश्यक असते. माझ्या डोक्याला थोडा विरंगुळा लागतो, तेव्हा खुळ्यासारखं बोलणारे संजय राऊत, आशुतोष हे माझ्यासाठी स्टँडअप कॉमेडीसारखा विषय असतो. कॉमेडियन असतात ते ऐकावं लागतं. त्यामुळे आशुतोष वगैरेचे व्हिडिओ हिंदीतले मी ऐकतो, माझं खूप मनोरंजन होतं. तर ह्या आशुतोषच्या सत्य हिंदी नावाच्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळे भाजप विरोधी, मोदी विरोधी पत्रकार अगत्याने बोलवले जातात. आणि त्याखेरीज असलेले पण मोदीच्या बाजूने न बोलणारे पत्रकार बोलवले जातात. विरुद्ध नाही पण निदान बाजूने न बोलणारे असले की त्यांना चालतं. आणि असं ते सत्य आणि प्रामाणिक जेन्युइन पत्रकारिता चालवत असतात. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला भीक पण मागतात की प्रामाणिक पत्रकारिता चालवण्यासाठी जनतेने आम्हाला पैसे द्यावेत, देणगी द्यावी, अशी भीक पण मागतात. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की त्या आशुतोषजी सुद्धा आता सोशल मीडियामध्ये एक पोस्ट टाकली आज की बघा, मला सुद्धा आता गोदी मीडिया म्हणायला लागलेत. म्हणजे कालपर्यंत जो आशुतोष इतर अनेकांवर गोदी मीडिया गोदी मीडिया गोदी मीडिया म्हणून आरोप करत होता, अर्णब गोस्वामीपासून, टाइम्स नावपासून, इंडिया टुडेपासून सगळ्यांवर, आजतक वगैरे चॅनेलवर गोदी मीडिया असा आरोप सरसकट आशुतोष करत होता, त्याच्यावरच आता गोदी मीडिया असा आरोप करण्यात आलेला आहे. आणि मग गोदी मीडिया म्हणजे काय याची व्याख्या करण्याची वेळ खुद्द आशुतोषवरच आली आहे. आणि त्याने सोशल मीडियामध्ये मला वाटतं फेसबुक किंवा ट्विटरवर एक प्रतिक्रिया टाकलेली आहे की आता माझ्यावरच गोदी मीडिया असा आरोप होतो कारण मी सत्य बोलतो आहे. आता सत्य काय बोलला आशुतोष? सत्य असा बोलला तो की ज्या प्रकारे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडी आघाडी किंवा ते गठबंधन तयार झालं आहे, ते निवडणुका जवळ येत असतानासुद्धा नुसता टाईमपास करत बसलेले आहेत आणि त्यासाठी जागा वाटप पण करत नाही आहेत. तेवढा वेळ गेला तर त्याचा भाजपला फायदा मिळेल. राहुल गांधी, काँग्रेस किंवा इतर सगळे इंडी आघाडीतले जे मंडळी आहेत ते ज्या प्रकारे
राजकारण एकमेकाच्या वर कुरघोडी करत बसलेले आहेत. त्यामुळे इंडी आघाडीचं नुकसान होईल, काँग्रेसचं नुकसान होईल आणि भाजपचा फायदा होईल. कारण राम जन्मभूमी मंदिरापासून बाकीच्या इतर गोष्टीत भाजप अतिशय सावधानपणे पावलं टाकते. त्याचा फायदा भाजपला होईल आणि काँग्रेसला नुकसान होईल एवढं बोलला आणि आशुतोष हा गोदी मीडिया होऊन गेला. आणि ज्या पर्टिक्युलर विषयामध्ये हे सगळं झालं की राम मंदिर जो विषय आहे त्याची प्राणप्रतिष्ठा विषय, त्याचं आमंत्रण आलं असताना काँग्रेसच्या नेत्यांनी तिकडे जावं की नाही या विषयावर एक चर्चा, पॅनेलचं डिस्कशन आशुतोषने ठेवलं होतं. ते मी बघितलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्याच्याच चॅनेलवर त्याच्यावरच हा आरोप सबा नक्वी नावाच्या इंग्रजी पत्रकार महिलेने केला, जी मोदी विरोधी म्हणून प्रसिद्ध आहे. मुळात ही चर्चा घ्यायचीच कशाला? हा सगळा गोदी मीडियाचा विषय आहे. तो सत्य हिंदी घेणार असेल तर सत्य हिंदी किंवा आशुतोषसुद्धा गोदी मीडियाच्या पंक्तीत जाऊन बसला असा पहिला आरोप या सबा नक्वी नामक ल्युटियन्स पत्रकाराने सगळ्यात पहिल्यांदा केला. तो व्हिडिओ सत्य हिंदीवर तुम्हाला मिळू शकेल. थोडक्यात असं, आणि तिचं म्हणणं असं होतं की अरे तिकडे हमास विरुद्ध इस्रायल एवढं युद्ध चालू आहे आणि ते सोडून तुम्ही राम जन्मभूमी आणि प्राणप्रतिष्ठा याच्यावर बोलता, त्याच्यावर डिस्कशन करता, त्याच्यावर डिबेट करता. हे सगळे गोदी मीडियाचे विषय आहेत. म्हणजे भारतातल्या चॅनेलनी हमास इस्रायलवर चर्चा करायची, पण भारतातला जो सगळ्यात गरमागरम विषय आहे अयोध्येतल्या श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्याच्यावर बोलायचं नाही. भारतातल्या जनतेच्या भावना याच्यावर बोलणं म्हणजे गोदी मीडिया आहे. आणि भारतातल्या मीडियाने हमासबद्दल बोललं पाहिजे, इस्रायलच्या विरुद्ध बोललं पाहिजे, कारण इस्रायलला मोदींनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इस्रायल हा शत्रू आहे आणि इस्रायलबद्दल बोललं की तुम्ही प्रामाणिक पत्रकार असता, तुम्ही परखड पत्रकार असता, पण तुम्ही राम जन्मभूमी आणि त्या विषयावर बोलायचं नसतं. थोडक्यात जो कोणी पत्रकार असेल त्याची मुस्कटदाबी कोण करतोय बघा. हे स्वतःला मुक्त पत्रकारिता, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असली पोपटपंची करणारे तेच. तुम्ही काय बोलावं हे आम्ही ठरवू, ते ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही, अन्यथा तुम्ही गोदी पत्रकार. कळलं मित्रांनो? आणि हा सगळ्यात पहिला आरोप आशुतोषवर केला कोणी? सबा नक्वी नावाच्या ल्युटियन्स पत्रकार महिलेने केला. हसलासुद्धा. मी तो व्हिडिओ उपलब्ध आहे, तुम्ही बघितला, तुम्हालाही बघता येईल, काही मोठं नाही आहे. आशुतोष ओशाळवाणा हसला जसा राजदीप हसतो. जोडे बसले की राजदीप जसा ओशाळवाणा हसतो तसा आशुतोष पण हसला. पण शेवटी एका मर्यादेपर्यंत आल्यानंतर सहनशीलता अशक्य होते. ते म्हणतात ना, ती माकडीन आपलं पोर खांद्यावर घेते, कमरेवर घेते, डोक्यावर घेते आणि शेवटी तरी नाकातोंडाशी पाणी आलं की पायाखाली घालून आपलं नाक आणि तोंड पाण्याबाहेर काढते. तशी आशुतोषची अवस्था झाली. आपण इतकं स्वतंत्ररित्या काहीतरी करतोय आणि त्यामध्ये आपण मोदीची बाजू घेत नाही, मोदीचा उदो करत नाही, भाजपचं कौतुक करत नाही. उलट भाजप विरोधातले जे कोणी आहेत पक्ष त्यांना सावध करतो. तरी आपल्यावर गोदी पत्रकार म्हणून आरोप. सावध करणं नाही. भाजप विरोधातले पक्ष चुकले, काँग्रेसने शेण खाल्लं तरी त्याला श्रीखंड म्हणून त्याचं कौतुक केलं तर तुम्ही प्रामाणिक पत्रकार असता. ही ओरिजिनल व्याख्या झाली आहे पत्रकारितेची. राहुल गांधी काही मूर्खासारखं बोलले आणि वागले तरी त्याच्या आरत्या ओवाळायच्या म्हणजे तुम्ही प्रामाणिक पत्रकार असता. उद्धव ठाकरे टोमणे मारतात त्याचं गुणगान करत चला. आदित्य ठाकरे यांना मोक्याचा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी पत्रकाराला झटकून टाकलं, किंवा संजय राऊत यांनी कुठला प्रश्न विचारल्यावर थुंकून दाखवलं तरी त्याचं कौतुक करणं म्हणजे परखड पत्रकारिता. याच दुष्टचक्रामध्ये अनेक आशुतोषसारखे पत्रकार अडकलेले आहेत आणि आता स्वतःच बनवलेल्या सापड्यात
ते स्वतःच अडकलेत. कारण काल आशुतोषसुद्धा बाकीच्या पत्रकारांवर गोदी पत्रकार म्हणून आरोप करत होता. पण ज्या वेळेला आपली विश्वासार्हता कमी होते त्यामुळे हळूहळू अशा प्रकारची एकांगी आणि अजेंडा पत्रकारिता करता करता आपली विश्वासार्हता घटल्याची जाणीव झाली. तेव्हा त्यातून बाहेर पडणं आशुतोषला अगत्याचं वाटलेलं आहे. आणि म्हणून निदान आपण बॅलन्सवर आहोत. आपण भले काँग्रेसची बाजू घेऊ पण खोटा नाटा भाजप विरुद्ध मोदी विरुद्ध प्रचार करायचा नाही ही लक्ष्मण रेषा त्यांनी आखून घेतली तर तो लगेच गोदी पत्रकार झाला. म्हणजे आमच्या होला हो म्हणा, नसाल तो तुम्ही गोदी पत्रकार, ही आता अवस्था झालेली आहे. त्यातूनच अनेक वृत्तवाहिन्या बंद पडल्या. अगदी 1 वर्षाच्या आत न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा ही एक मराठी वृत्तवाहिनी बंद पडलेली आहे. अनेक इंग्लिश वाहिन्या, हिंदी वाहिन्या कचऱ्याच्या टोपलीत गेल्या आहेत. का रोज उठून खरे खोटे काहीतरी मुद्दे शोधायचे, नसतील तर खोटे मुद्दे निर्माण करायचे आणि बेछूट आरोप करायचे की झालो आम्ही प्रतिष्ठित पत्रकार. मला बरं वाटलं की आपल्यावर गोदी पत्रकार असा आरोप झाल्यानंतर ज्या आशुतोषला मिरच्या झोंबलेल्या आहेत ते बघून बरं वाटलं. संजय आवटे शरद पवारांना आणि सुप्रियाताईंना ठणकावून सांगतात की अरे काय अजितदादा, माझा दादा अमिताभ बच्चन, अरे तो तर निघाला जॉनी लिव्हर. इथपर्यंत अजितदादांची हेटाळणी एका संपादकाकडून सुप्रियाताईंनी करून घेतली की त्यांनी स्वेच्छेने केली. लालघोटेपणा कसा असतो हे संजय राऊतनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दाखवलं. जे बोलायची हिम्मत अजून शरद पवार करत नाहीत, सुप्रियाताई करत नाहीत, ते संजय आवटेने बोलून दाखवलं. अर्थात कितीही जातीवंत कुत्रा पाळला असला तरी मालकाच्या आधी तो ओरडायला लागतो. त्याला गोदी पत्रकार म्हणतात. संजय आवटेंनी आपलं चरित्र दाखवलं. आपण कोणाच्या गोदीवर बसून पत्रकारिता करतो, आपण कोणाच्या मांडीवर बसलोय आणि ज्याच्या मांडीवर बसलोय त्याच्यावर सुद्धा वेळ आली तर भुंकू शकतो हे सुद्धा दाखवलं. तेव्हा गोदी पत्रकार हा शब्द तुम्ही ऐकत असता तर त्याचा अर्थ तुम्हाला कळावा म्हणूनच हा व्हिडिओ केला. आणि हळूहळू हे सगळे एकमेकावरच पत्रकार जे आत्तापर्यंत सेक्युलर पुरोगामी म्हणून मिरवत होते तेच आता एकमेकावर तुटून पडायला लागणार आहेत, एकमेकांचे लचके तोडणार आहेत. कारण मग खरा ते असतं ना, ती झुरळं पकडलेली तुम्ही एकत्र ठेवली तर ती एकमेकांचे लचके तोडायला लागतात. त्यापेक्षा ही पत्रकारिता वेगळ्या दिशेने जाणार नाही. कारण ते शिकारी झालेले आहेत आणि शिकार करायला ते एकमेकाचे देखील लचके तोडायला कमी करणार नाहीत. कारण जसजसं जागा कमी होत जाते तसतसं एकमेकाची लचके तोडणं, ज्याला इंग्रजीमध्ये कॅनेवालिझम म्हणतात, तो सुरू होण्याला पर्याय नसतो. त्यामुळे 28 पक्ष इंडिया अलायन्सचे बाजूला राहिले आणि यांचीच एकमेकात आपसात लचके तोडण्याची प्रक्रिया जोरात सुरू झालेली आहे. असो मित्रांनो, आत्ता इथे थांबतो. आवडला विषय तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.